तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर बॅक नेक जो आहे आपला 10.5-11 इंचाचा आहे आणि शोल्डर एकदम आपलं व्यवस्थित बसलेला आहे विदाऊट नॉट शिवाय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग जे आहे ते बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा, कारण मला भरपूर कमेंट येत असतात की तुम्ही फक्त कटिंग दाखवता स्टिचिंग दाखवत नाही। तर प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये सुद्धा अशा भरपूर चुका होत असतात ब्लाऊज शिवत्या वेळी, तर ते आपण आज बघणार आहोत। आता हे जे ब्लाऊजचं मेजरमेंट आहे तर ते 30 साइज आहे आणि 30 साइज प्रिन्सेस कट कटिंग जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। जर तुम्हाला या साइजचं प्रिन्सेस कट जर ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर ते तुम्ही माझे व्हिडिओ जे आहे बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण फ्रंट जो पार्ट आहे तर तो इथं तयार करून घ्यायचा आहे। आता सगळ्यात आधी मी इथं आपला जो गळ्याचा पार्ट आहे तो तयार करून घेत आहे। सरळ कापडावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे, त्याच्यानंतर अर्धा इंचच्या स्पेसवरती आपल्याला गळ्याला जे आहे टिप मारून घ्यायची आहे आणि सरळ कापडावरती आपल्याला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर अस्तर जे आहे आपल्याला एक्स्ट्राचं जे कापड आहे पूर्ण कट करायचं, छोटे छोटे कट द्यायचे आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपल्याला पलटी करायचं आहे। पलटी केल्यानंतर तुम्ही याच्यावरती लेस लावू शकता किंवा जर पाइपिंग लावायची असेल तर आहे तसं कापड जोडून मग तुम्ही पाइपिंग लावू शकता। तर ही जी पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला पटकन ब्लाऊज तयार करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने जे ब्लाऊज आहे बनवू शकता। तर आता हे बघा, अस्तर जे आहे मी आतल्या साईडला पूर्ण पलटी केलं, त्याच्यानंतर गळा पहिल्यांदा इथं मी सेट करून घेत आहे। आता हे बघा, चारी बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं सगळं कापड जे आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा, एक साइड मी तर तयार करून घेतलेली आहे, सेम आपण दुसरी ही साइड तयार करून घ्यायची आहे। त्याच्या आधी आपण काय करायचं आहे, ज्यावेळी आपण मेन कापडावरती अस्तर ठेवत असतो तर त्या अस्तरवरती ठेवताना आपल्याला दोन्ही साइडला जे कापड आहे तर ते ठेवायचं आहे। नसेल तर काय होतं की दोन्ही ज्या साइड आहेत आपल्या एकाच बाजूच्या होतात। तर हे बघा, दुसऱ्या साइडला सुद्धा मी असं कापड ठेवलं, त्याच्यानंतर कट्स दिले। परत आपण काय करायचं आहे, अस्तर आतमध्ये पलटी करून चारी बाजूने आपण याला टिप मारून घ्यायची। त्याच्यानंतर गळ्याला जे आहे एकदम दापटीप आपल्याला एकदम कॉर्नरला द्यायची आहे। तर तुम्ही याच्यावरती लेस सुद्धा लावू शकता। तर आता हे कस्टमरचं ब्लाऊज होतं, तर कस्टमरने मला लेसचा वापर जो आहे अजिबात करायला सांगितला नव्हता, लेस मला लावायला जे आहे सांगितली नव्हती। सो मी एकदम सिंपल आणि सोबर जे ब्लाऊज आहे तर ते ठेवलेलं आहे। आता हा बघा, आपला गळ्याची जी साईड आहे मी तर तयार करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट असतो तर तो सुद्धा आपण अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण ठेवून घ्यायचा आहे। दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे ठेवून घ्यायचे आहेत, चारी बाजूने आपण याला टिप मारून घ्यायची। एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे दोन्ही भागाचं आपल्या कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे आपण जोडून घ्यायचा आहे। तर आता हे बघा, एक जी बाजू आहे ते ती मी वरून स्टार्ट करत असतो जोडताना, जी दुसरी बाजू आहे तर ती बॉटम पासून वरती मी जोडत असतो। आता तुम्हाला कसं सोपं वाटतं तसं तुम्ही हे जोडू शकता। आता हे बघा, आणि टिप मारताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की अर्धा इंचच्या स्पेसवरतीच आपल्याला टिप मारायची आहे। जर तुम्हाला डायरेक्ट हे जोडता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, खडूने पहिला मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला ज्याच्यावर टिप मारायची आहे। मार्किंग करून मग तुम्ही त्या मार्किंगवरती टिप मारली तरी चालेल। आता आपण लावून घ्यायचं आहे आई आणि हुकची पट्टी। तर आई जी पट्टी आहे मी लावून घेत असतो 3.5 इंचाची, हुक पट्टी मी 2.5 इंचाची काढत असतो। तर आई पट्टी जी आहे आपल्याला उलट्या साईडने अशी ठेवून घ्यायची आहे फोल्ड करून। आता वरच्या साईडला मी थोडंसं कापड सोडलेलं आहे, कारण आपण वरती जे आहे पट्टी जी आहे फोल्ड करणार आहोत, कारण गळा आपण ऑलरेडी तयार केलेला असल्यामुळे वरची पट्टी जी आहे मी फोल्ड केली। त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी आई पट्टी जी आहे लावून घेतली। आता आपण इथं हुक पट्टी लावून घ्यायची आहे 2.5 इंचाची आणि हुक पट्टी आपण सरळ बाजूने लावायची आहे आणि तीच पट्टी जी आहे आपल्याला आतल्या साईडला डबल फोल्ड करून आपल्याला अशी त्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपली आई पट्टी आणि हुक पट्टी एकदम अशी व्यवस्थित लावून होते। आता आई आणि हुकची पट्टी सुद्धा कमी जास्त होऊ शकते, तर त्यावेळी आपण काय करायचं बघा, एक अशी स्ट्रेट इथे लाईन मार्किंग करून घ्यायची दोन्ही भागावरती। म्हणजे काय होतं, पट्टी सुद्धा एक समान दिसते आपली आणि ब्लाऊजचं जे बॉटमचं फिनिशिंग असतं आपल्या पोटाजवळचं तर ते सुद्धा एक लेवल दिसतं। आता आपण याला कमरपट्टी लावून घेऊया। तर कमरपट्टी जी आहे तुम्ही 1 किंवा 1.5 इंचाची काढली तरी चालेल।
अशा पद्धतीने आपण आतल्या साईडला ती फोल्ड करून लावून घ्यायची आहे। तर दुसरी साईड सुद्धा आपण सेम अशीच करून घ्यायची। आता बघा फ्रंटचा दोन्ही पार्ट जे आहेत मी असे व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत तयार करून घेतलेले आहेत। आता आपण बॅक पार्ट जो आहे तो इथे तयार करून घ्यायचा। आता गळ्यावरून मी 2.25 इंच घेतलेले आहे। गळ्याची जी उंची आहे तर मी 10.5 इंच घेतलेले आहे। आणि दाखवल्याप्रमाणे गळ्याचा जो शेप आहे मी यू टाईप ठेवलेला आहे, गोल न ठेवता। आता बॅक साईडला तुम्ही बघू शकता सरळ नेटवरती आपले जे कापड आहे त्याच्यावरती सरळ कापडावरती अस्तर ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर एकदम फिनिशिंग सोबत मी इथं अर्धा इंचच्या स्पेसवरती गळ्याला टिप मारून घेतलेली आहे। एक्स्ट्राचं आतलं जेवढं बी कापड आहे ते पूर्ण कट करायचं, त्याच्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे। अस्तर जे आहे आतल्या साईडला जे आहे पूर्ण पलटी करायचं आणि त्याच्यावरती आपण एकदम कॉर्नरला अशी दाबटीप द्यायची आहे। त्याच्यानंतर चारी बाजूने याला टिपा मारून आपण टक्स मारून घेतलेले आहे, जसे आपण टक्स मारतो बॅक साईडला। आता कमरपट्टी तर मी लावून घेत आहे। तर बॅक साईडचे जे टक्स आहेत एकदम मी कमी घेत असतो शिलाईमध्ये, जास्त घेत नाही। आता हे बघा माझा बॅक पार्ट एकदम सिंपल पद्धतीने मी तो तयार केलेला आहे। आता शोल्डर आपण जोडताना काय करायचं आहे, दोन्ही जे बॉटम आहेत आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि मग शोल्डर जे आहे जॉईंट करायचं आहे। तर ते माझं शोल्डर बघू शकता तुम्ही कमी जास्त झालं होतं, तर एकदम मी इक्वल केलेलं आहे। बॉटम आपला सेम करायचा आहे, त्याच्यानंतरच मग आपण शोल्डर जे आहे जॉईंट करायचं आहे। तर त्याच्यामुळे काय होतं की फिटिंग आपलं एकदम व्यवस्थित येतं, छान येतं। आता दोन्ही मी शोल्डर जे आहे जॉईंट करून घेतलं। त्याच्यानंतर दोन्ही शोल्डर जे आहेत असे आपण एकमेकांवरती ठेवायचे आहेत। एक्स्ट्राचे जितकं आपले जे शोल्डर असेल तितकं हे पूर्ण कट होऊन जातं, म्हणजे दोन्ही जे शोल्डर आहेत आपलं एक समान होतं। आता पहिल्यांदा आपण सरळ बाजूने शोल्डर जे आहे जॉईंट केलं होतं। आता तेच ब्लाऊज का आपण काय करायचं आहे की उलटं करायचं आहे आणि अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, एकदम लॉक करायचं आहे हे। ब्लाऊज शिवत्यावेळी आपण काय करायचं आहे, जितके पण आपल्याला धागे इथं दिसत आहेत शिवत्यावेळी तर ते लागलेच आपण हे कट करायचे आहे, तरच ब्लाऊज शिवत शिवत आपण त्याला फिनिशिंग द्यायचं आहे। तर हे बघा शोल्डर सुद्धा मी एकदम पक्क जॉईंट इथे केलेला आहे, अर्धा इंचाच्या स्पेसवरती दोन्ही साईडला। आता ब्लाऊज जे आहे आपण असं सरळ करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर स्लीव्ज लावायच्या आधी आपण बॅक मुंडा आणि फ्रंट मुंडा जो आहे आपल्याला समान करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच मग स्लीव्ज इथं अटॅच करायचे आहे आपण। आता इथं बघू शकता मी व्यवस्थित बॉटम इथं समान केला। त्याच्यानंतर बॅकचा जो मुंडा आपला होता तर तो एक्स्ट्रा झाला होता दोन्ही साईडचा, तर मी इथं कट करून घेत आहे। तर काही वेळा काय होतं की फ्रंटचा सुद्धा जो मुंडा आहे आपला मोठा होतो, तर स्लीव्ज लावायच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा दोन्ही मुंडे जे आहेत व्यवस्थित सेम करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मग आपण याला स्लीव्ज लावायचे आहे। आता इथे मी स्लीव्ज लावून घेत आहे। ज्या स्लीव्ज आहेत पूर्ण नेटमध्ये मला ठेवायला सांगितल्या होत्या, त्याला अस्तर जे आहे कस्टमरने लावायला सांगितलं नव्हतं, सो मी इथं फक्त नेट लावत आहे स्लीव्जचं। आता हे बघा सेंटर पॉईंट काढलेला आहे। त्याच्यानंतर फ्रंटवाला जो शेप आहे मी शिवत्या वेळीच देत असतो स्लीव्जचा। आता याला सुद्धा आपण परत अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण ह्याला टिप मारून घ्यायची आहे स्लीव्ज जोडत्या वेळी। आणि स्लीव्ज कधीही लक्षात ठेवायचे आपण सेंटरपासूनच ती जोडायची आहे, ना की आपण एका साईडने जर जोडली तर त्याचा शेप जो आहे बिघडू शकतो। त्याच्यामुळे स्लीव्ज कधीही जोडताना आपण ती सेंटरपासूनच जोडायची आहे। तुम्ही लॉंग स्लीव्ज अटॅच करा किंवा शॉर्ट स्लीव्ज, पण एकच मेथड आपल्याला तो ठेवायचा आहे की सेंटरपासूनच कधीही आपल्याला दोन्ही साईडला ज्या स्लीव्ज आहेत तर त्या जोडायच्या आहेत। आता हे बघा स्लीव्जसुद्धा माझी इथं अटॅच होऊन झालेले आहेत। आपण याला बॉटमला डबल फोल्ड करूयात, कारण याला जी डिझाईन आहे बॉटमला तर ती थोडीशी कटवर्कची होती। तर हे बघा इथे मी डबल फोल्ड जे आहे स्लीव्जला बॉटमला करून घेतलेला आहे। आता आपण सरळ बाजूनेच काय करायचं आहे, एकदम कॉर्नरला टिप मारायची आहे याला सरळ बाजूनेच। ब्लाऊजला अजून आपण उलटं केलेलं नाही, दोन्ही साईडला आपण सरळ बाजूनेच याला टिप मारून घ्यायची, म्हणजे आतल्या साईडला जी फिनिशिंग आहे तर ते छान होतं आणि तुम्हाला आतल्या साईडला जे ओव्हरलॉक आहे तर ते सुद्धा करायची गरज लागत नाही, एकदम प्रॉपर फिनिशिंग होऊन जातं। त्याच्यानंतर ब्लाऊज जे आहे उलटं करायचं आहे, उलट्या ब्लाऊजवरती आपल्याला एकदम त्याला सुद्धा कॉर्नरला आपल्याला टिप मारायची आहे।
दोन्ही साईडला आणि त्याच्यानंतरच मग आपण आपली जी फिटिंगची मापं आहे तर ती टाकायची आहेत। आता इथं बघू शकता हात रुंदी जी आहे मी 5 इंच घेतलेली आहे, छाती 7.5 इंच घेतलेली आहे आणि कमर जी आहे 6.5 इंच घेतलेली आहे। आणि जसं की तुम्ही इथं बघू शकता एकदम आपली जी टीप आहे एकदम सरळ रेषेत आलेली आहे, लहान मापासून सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग आलेलं आहे। शिवाय 1.5-2 इंचाचं आपलं मार्जिन सुद्धा फुल राहतं ब्लाऊजमध्ये। तर दोन्ही साईडला आपण सेम मेथड ठेवून ही जी फिटिंगची टीप आहे तर ती मारायची आहे। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।